विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या भागामध्ये आपण न्यूलँडची अष्टके याबद्दल माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, न्यूलँडच्या अष्टकातील दोष, तर याबद्दलची सर्व माहिती आपण पाहिलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला आज जो नवीन मुद्दा पाहायचा आहे त्याचं नाव आहे मेंडेलीवची आवर्त सारणी. बघा, तर मूलद्रव्यांचं जे काही वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 2 वैज्ञानिकांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जो तिसरा वैज्ञानिक आपल्याला जो पाहायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी आहे मेंडेलीव. तर हा जो काही मेंडेलीव आहे, तर त्या मेंडेलीवनी काय काय या ठिकाणी गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी कशी मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे, तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला काय करायची आहे या मुद्द्यामध्ये या ठिकाणी पाहायची आहे. तर हा जो मेंडेलीव आहे तर त्याचा आपण फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यांचं नाव आहे दिमित्री मेंडेलीव आणि त्यांना आपण आवर्त सारणीचे जनक असं सुद्धा म्हणतो आपण. कारण आज जी आपण आधुनिक आवर्त सारणी वापरतो आपण, तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये किंवा ती जी काही आधुनिक आवर्त सारणी आहे ती मेंडेलीवच्या आवर्त सारणीवरूनच त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये यांचा जो वाटा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, त्यांचं योगदान अतिशय मोठं या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना आपण आवर्त सारणीचे जनक असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर यांचा जो जन्म आहे तो 8 फेब्रुवारी 1834 मध्ये रशियामध्ये झालेला होता आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 2 फेब्रुवारी 1907 मध्ये त्या ठिकाणी झालेला होता. तर त्या दरम्यान त्यांनी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठ रशिया इथे त्यांनी प्राध्यापक म्हणून हे कार्य केलेलं आहे आणि त्यांचं खूप मोठं असं योगदान आपल्या रसायनशास्त्रामध्ये या ठिकाणी आहे. तर त्यांची जी काही आवर्त सारणी आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. बघा, मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी केली, म्हणजे मेंडेलीवची जी काही आवर्त सारणी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी कशी केलेली आहे, त्याबद्दल त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला, तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा काय सांगितला आहे की मेंडेलीवने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी, ज्ञात म्हणजे काय, माहीत असलेल्या प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावरती मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवले. म्हणजे बघा, मेंडेलीवनं काय केलं, त्यांनी या ठिकाणी काही कार्ड्स घेतलेले आहेत, रिकामी कार्ड जे म्हणतो आपण असे ब्लँक, आणि त्यात एका कार्डवरती एका मूलद्रव्याचं नाव आणि त्याचं जे काही अणुवस्तुमान आहे हे त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मग त्यांनी नंतर पुढे काय केलं पहा, या कार्डची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे बघा, हे जे काही कार्ड आहेत या कार्डाची मांडणी त्यांनी काय केली, कशी केलेली आहे, आणि त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या ठिकाणी केली. त्यानंतर समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाच गटात किंवा उपगटात ठेवली. म्हणजे बघा, थोडक्यात काय की यांनी कार्डवर काय केलं, मूलद्रव्यांची जी काही संज्ञा आहे आणि त्यांचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी लिहिलं. नंतर ह्या मूलद्रव्यांच्या कार्डची जी काही मांडणी आहे त्यांनी कशी केली म्हणून सांगितलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी या ठिकाणी केली. पण जेव्हा त्यांना समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये त्या ठिकाणी आढळली तेव्हा त्यांनी काय केलं की तो जो काही मूलद्रव्य आहे तो त्या पहिल्या मूलद्रव्याच्या खाली त्या ठिकाणी ठेवला. म्हणजेच याचा अर्थ काय की ही मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने करत असताना जेव्हा जी मूलद्रव्ये त्या ठिकाणी काय होती, सारखी गुणधर्म दाखवत होती, मग अशा मूलद्रव्यांना त्यांनी काय केलं, एकाच गटामध्ये, एकाच उपगटामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. आता एकाच गटामध्ये काय की एकाखाली एक ती जी काही मूलद्रव्ये आहेत त्यांनी ठेवलेली आहेत. मग ती एकाखाली एक असणारी जी काही मूलद्रव्ये आहेत ती कशी असतात, तर ती मूलद्रव्ये जी आहेत ती समान गुणधर्म दाखवणारी असतात असं त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने मूलद्रव्याची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांचे अणुवस्तुमान आणि भौतिक व रासायनिक गुणधर्मातील सारखेपणा यांच्या आधारे करण्यात आली. बघा, मेंडेलीवची जी काही आवर्त सारणी आहे त्याचा जो काही आपण आधार म्हणूया, आपण जो काही बेस आहे तो म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे कुठल्या कुठल्या, एक तर त्या मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान आणि दुसरं म्हणजे काय की त्या मूलद्रव्यांचे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये असणारा सारखेपणा. तर या 2 मूलभूत गोष्टींच्या आधारे काय केलेलं आहे, मेंडेलीवनं त्यांची जी काही आवर्त सारणी आहे ती या ठिकाणी
तयार केलेली आहे. आणि म्हणून इथं आपण सांगितलं की त्यांच्या आवर्त सारणीमध्ये जी काही मूलद्रव्यांची मांडणी आहे त्याचा जो काही मुख्य आधार आहे तो म्हणजे कोणता आहे, अणुवस्तुमान आणि त्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म. तर या दोघांमधला जो काही संबंध आहे त्या संबंधाचा अभ्यास करून मेंडेलिव्हनं त्यांच्या आवर्त सारणीमध्ये या ठिकाणी काय केली, मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. बघा इथं आता आपण जे भौतिक गुणधर्म सांगितलं ते भौतिक गुणधर्म थोडक्यात काय की मूलद्रव्यांचे उत्कलनांक समजा असतील, द्रवणांक समजा असेल किंवा त्यांची घनता समजा असेल तर यांना आपण जनरली भौतिक गुणधर्म या ठिकाणी असं म्हणतो आपण. त्यानंतर रासायनिक गुणधर्म म्हणजे इथं आपण काय कन्सिडर केलं बघा मेंडेलिव्हनं स्पेशली की मूलद्रव्यांची ऑक्सिजन व हायड्रोजन सोबत असणारी अभिक्रियाशीलता. आता याचा अर्थ काय बघा की मेंडेलिव्हनं जेव्हा त्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म बघितले म्हणजे नेमकं त्यांनी त्या ठिकाणी काय बघितलं तर त्या मूलद्रव्यांची त्यांनी काय केली की ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोघांसोबत अभिक्रिया करून पाहिली. आता हे दोनच घ्यायचं कारण म्हणजे काय, कारण ऑक्सिजन आणि हायड्रोजन ही सहजासहजी सापडणारी मूलद्रव्ये आहेत आणि त्यांची जी काही अभिक्रियाशीलता आहे किंवा त्यांची इतर सर्व मूलद्रव्यांसोबत त्या ठिकाणी काय होते, सहजासहजी अभिक्रिया होते. आणि म्हणून मेंडेलिव्हनं काय केलं की त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पाहण्यासाठी त्यांनी त्या मूलद्रव्यांची ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोबत त्या ठिकाणी काय केली, अभिक्रिया करून पाहिली आणि त्यावरून त्या मूलद्रव्यांची जी काही अभिक्रियाशीलता आहे ही त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेली आहे. मग जेव्हा त्या मूलद्रव्यांची त्यांनी हायड्रोजन सोबत अभिक्रिया केली आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही संयुग आहेत त्या संयुगाला आपण या ठिकाणी नाव सांगितले हायड्राइड. हायड्राइड म्हणजे काय की मूलद्रव्यांची हायड्रोजन सोबत अभिक्रिया केल्यानंतर तयार होणारी संयुग त्या सगळ्यांना एक या ठिकाणी सामान्य नाव आपण सांगितलंय हायड्राइड. आणि तसंच पुढे आपण सांगितलंय बघा ऑक्साईड. आता ऑक्साईड म्हणजे काय की मूलद्रव्यांची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केल्यानंतर तयार होणारी जी काही संयुग आहेत त्याला एक सामान्य नाव कॉमन नाव आपण सांगितलंय ते म्हणजे ऑक्साईड. बघा ह्यांची उदाहरणं आपण खाली सांगितलेली आहेत. हायड्राइड्स म्हणजे काय बघा इथं आपण काय केलं की लिथियम, Li म्हणजे लिथियम मूलद्रव्य आहे, Na सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम. तर यांची आपण काय केली की हायड्रोजन सोबत जर अभिक्रिया करून जर पाहिली आपण तर त्यांचे मिळणारे जे हायड्राइड्स आहेत त्यांची तयार होणारी जी संयुग आहे ते कुठले कुठले आहेत बघा पुढे आपण सांगितलं LiH. आता LiH म्हणजे काय, लिथियम हायड्राइड या ठिकाणी आहे. NaH म्हणजे काय, सोडियम हायड्राइड या ठिकाणी आहे आणि KH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्राइड. म्हणजे या सर्वांची आपण काय केली, हायड्रोजन सोबत या ठिकाणी अभिक्रिया केल्यानंतर त्यांचे जे काही सूत्र आहेत रेणुसूत्र ते आपण या ठिकाणी सांगितले. आता बघा या सगळ्यांचे रेणुसूत्र जवळपास या ठिकाणी आपल्याला सारखे दिसत आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांसाठीच आपण एक सामान्य सूत्र लिहिले आपण RH. आता इथं R म्हणजे काय, एक जनरल या ठिकाणी कुठलंही मूलद्रव्य आहे, मग ते लिथियम असेल, सोडियम असेल किंवा पोटॅशियम आहे. तर या मूलद्रव्यांची आपण हायड्रोजन सोबत अभिक्रिया केली असता तर त्यांच्यापासून तयार होणारे जे काही सामान्य सूत्र आहे ते म्हणजे RH. इथं R म्हणजे लिथियम किंवा सोडियम किंवा पोटॅशियम आपण कन्सिडर केलेला आहे. तसंच ऑक्साइड्स म्हणजे काय बघा आता हेच वरचं उदाहरण आपण घेऊयात की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचे ऑक्साइड्स. आता ऑक्साइड्स म्हणजे आपण सांगितलं की या मूलद्रव्यांची अभिक्रिया कुणासोबत केली आपण, आता ऑक्सिजन सोबत त्या ठिकाणी केली तर त्यांचे ऑक्साइड्स काय तयार होतात बघा, Li2O त्याला म्हणतो आपण लिथियम ऑक्साईड, Na2O त्याला म्हणतो आपण सोडियम ऑक्साईड आणि K2O त्याला म्हणतो आपण पोटॅशियम ऑक्साईड. हे असून त्यांचे सामान्य सूत्र R2O आहे. आता इथं R2O म्हणजे काय की या तीन मूलद्रव्यांचे जे ऑक्साइड्स आहेत त्या तिघांसाठी आपण एक कॉमन या ठिकाणी सूत्र घेतलेलं आहे. इथं R म्हणजे काय, लिथियम ठेवला तर तुम्हाला फॉर्म्युला काय मिळतो, Li2O. सोडियम घेतला तुम्हाला फॉर्म्युला काय मिळतो, Na2O किंवा पोटॅशियम घेतला तर K2O. म्हणून या तिघांसाठी एक जनरल आपण या ठिकाणी सूत्र सांगितलंय ते म्हणजे R2O. तर लक्षात येतंय की हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स म्हणजे काय की हायड्राइड्स म्हणजे काय की जर एखाद्या मूलद्रव्याची आपण जर हायड्रोजन सोबत अभिक्रिया केली तर तयार होणारे जे काही संयुग आहेत त्याला म्हणतो आपण हायड्राइड्स. आणि ऑक्साइड्स म्हणजे काय की जर आपण एखाद्या मूलद्रव्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली
तर त्याच्यापासून तयार होणारे जे काही संयुग आहे त्याला म्हणतो आपण ऑक्साईड्स. ठीक आहे. बघा आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी नेमकी कशी आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. बघा पहिला मुद्दा आपण काय सांगितला आहे की दिमित्री मेंडेलिव्ह या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली. बघा आपण पहिल्यांदा डो बेरायनर चित्रिके पाहिली, नंतर न्यूलँडची अष्टके पाहिली. आता त्यानंतर 1869 ते 1872 या काळामध्ये मेंडेलिव्ह या रशियन वैज्ञानिकांनी काय केली, मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली किंवा तयार केली. बघा ती कशी तयार केली त्यांनी. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान व त्यांचे गुणधर्म यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला. म्हणजे मेंडेलिव्हनं ही जी काही मांडणी आहे किंवा ही जी काही आवर्त सारणी आहे ती तयार करण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं की मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान आणि त्यांचे जे काही गुणधर्म आहेत यांच्यातील संबंधाचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. नंतर मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे ही जी काही आवर्त सारणीमधली जी काही मांडणी आहे ती मांडणी कशी केली म्हणून सांगितलं आपण या ठिकाणी, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मेंडेलिव्हला असे दिसून आले की म्हणजे जेव्हा मेंडेलिव्हनं काय केलं की ही जी काही मूलद्रव्यांची मांडणी आहे त्यांची मांडणी त्यांनी कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, तेव्हा त्यांना काय दिसलं बघा की ठराविक अवधीनंतर म्हणजे ठराविक काळानंतर ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजे याचा अर्थ काय बघा की त्यांनी जेव्हा मूलद्रव्यांची मांडणी करायला सुरुवात केली त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने, तेव्हा त्यांना काय दिसलं की समान गुणधर्म असणारी जी काही मूलद्रव्ये आहेत तर ती मूलद्रव्ये एक ठराविक कालावधीनंतर त्या ठिकाणी काय होत होती, त्यांची पुनरावृत्ती त्या ठिकाणी होत होती. म्हणजे 5, 6, 7, 8 समजा मूलद्रव्ये झाली की नंतर पुन्हा आणखीन त्या पहिल्यासारखे गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची या ठिकाणी काय होत होती, पुनरावृत्ती होत होती, असं त्यांना या ठिकाणी आढळून आलं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. म्हणजे त्यांची जी काही आवर्त सारणी आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही उभे स्तंभ आहेत त्या उभ्या स्तंभांना आपण या ठिकाणी गण असं म्हणतो आपण. तर आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारू शकतात गाड्या जागामध्ये की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना डॅश डॅश म्हणतात. तर उभ्या स्तंभांना काय म्हणतो आपण, गण असं म्हणतो. तर आडव्या ओळींना आपण त्या ठिकाणी आवर्त असं आपण म्हणतो. तर ही काही त्यांच्या आवर्त सारणीची काही वैशिष्ट्ये आहेत ती इथं आपण सांगितलेली आहेत किंवा त्यांनी मांडणी करताना काय काय गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. तर बघा हा जो टेबल आपल्याला दिसतोय हा टेबल म्हणजेच मेंडेलिव्हची आवर्त सारणी या ठिकाणी आहे. अशीच एक आवर्त सारणी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, ती थोडीशी वेगळी आहे पण जवळपास त्या ठिकाणी दोघांमध्ये बरंचसं साम्य त्या ठिकाणी आहे. आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलात तर पुस्तकातील पेज नंबर जे आहे या आवर्त सारणीचं ते म्हणजे 18. तर त्याच्यावरती या ठिकाणी काय आहे, ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तर तशाच प्रकारची एक आवर्त सारणी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. तर याच्यात तुम्हाला दिसेल बघा, पहिल्यांदा या ठिकाणी आपण ते इंग्लिशमध्ये नाव सांगितलं आपण ग्रुप्स, ज्याला इकडं आपण गण असं म्हणतो आपण या ठिकाणी. की इथं आपण पाहू शकतो की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे गण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील, उभे स्तंभ ज्याला म्हणतो आपण. आणि तसंच इकडं आपण जे पिरियड्स म्हणून नाव सांगितलं आपण ते म्हणजे या ठिकाणी त्याला आपण आवर्त असं म्हटलं आपण, जे आडव्या ओळी आहेत बरोबर. आणि त्या गणाच्या खाली बघा आपण या ठिकाणी ऑक्साईड्स आणि हायड्राईड असं आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर त्या गणासाठी असणारे जे काही ऑक्साईड आणि हायड्राईडचे फॉर्म्युले आहेत हे आपण त्या गणाखाली त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता हे कुठं आहेत बघा की आपण जर गण 1 जर घेतला आपण ग्रुप 1 जे म्हटलं इथं आपण, तर त्याच्याखाली तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला दिसेल बघा R2O. आता इथं R2O म्हणजे काय बघा की त्या पहिल्या गणातील जेवढी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची आपण जर ऑक्सिजन सोबत जर अभिक्रिया केली आपण, बघा मी काय म्हणतोय की पहिल्या गणातील जी मूलद्रव्ये आहेत, आता कुठली आहेत बघा पहिल्या गणातली मूलद्रव्ये,
हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, कॉपर. तर या पहिल्या गणातली जी मूलद्रव्ये आहेत यांची जर आपण काय केली, ऑक्सिजन सोबत जर अभिक्रिया केली तर त्या सगळ्यांचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केल्यानंतर तयार होणारं जे काही संयुग आहे त्याला आपण ऑक्साईड्स असं म्हटलं. तर त्या ऑक्साईडचं एक सामान्य सूत्र या ठिकाणी आपण दाखवलंय, ते म्हणजे काय, R2O. आता इथं R म्हणजे काय, इथं R म्हणजे पहिल्या गणातील कुठलंही मूलद्रव्य. म्हणजे काय की समजा आपण हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर फॉर्म्युला काय येतो बघा, H2O येतो का नाही, H2O. तसं इथं आपण ते R2O घेतलं. मग इथं R म्हणजे तुमचा हायड्रोजन होऊ शकेल किंवा लिथियम होईल किंवा सोडियमची समजा आपण ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली तर काय तयार होईल बघा, Na2O. पोटॅशियम घेतला तुम्ही, K2O. म्हणजे याचा अर्थ काय बघा, लक्षात येतोय का, की पहिल्या गणातली जेवढी मूलद्रव्ये आहेत तर त्या मूलद्रव्यांचा आपण ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केल्यानंतर त्यांचा तयार होणारा जो काही फॉर्म्युला आहे किंवा त्यांचं जे काही सूत्र आहे हे सगळ्यांचं सारखं येतं आणि त्या सगळ्यांसाठी आपण एक सामान्य सूत्र सांगितलंय, ते म्हणजे R2O. लक्षात येतंय. आता त्याच्याच खाली आपण काय केलं बघा, RH असं आपण दाखवलंय. आता हे RH म्हणजे काय की त्या पहिल्या गणातली जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची आपण जर हायड्रोजन सोबत अभिक्रिया केली तर त्या सगळ्यांसाठी सामान्य सूत्र काय तयार होतं, RH. ह्याच्या अगोदर बघितलं बघा आपण एक्झाम्पल, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता समजा आपण लिथियमची हायड्रोजन सोबत अभिक्रिया केली तर काय तयार होतं, LiH. सोडियमची केली तर NaH, पोटॅशियमची केली तर KH. म्हणजे बघा सगळ्यांचं सूत्र या ठिकाणी सारखंच येतं, LiH, NaH, KH. मग त्या सगळ्यांसाठीच आपण या ठिकाणी काय केलंय, कॉमन या ठिकाणी सूत्र घेतलेलं आहे आणि ते म्हणजे काय, RH. इथं R म्हणजे काय की त्या पहिल्या गणामधलं कुठलंही मूलद्रव्य आणि H म्हणजे तर माहिती आहे आपल्याला हायड्रोजन या ठिकाणी आहे. असंच दुसऱ्या गणासाठी आपण ते ऑक्साईड आणि हायड्राईडचं संयुगाचं आपण सामान्य सूत्र लिहिलंय बघा. आपण दुसऱ्या गणासाठी काय लिहिलं आपण, RO ऑक्साईडचं आहे आणि हायड्राईडचं काय, RH2. आता इथं RO म्हणजे काय, दुसऱ्या गणातली मूलद्रव्ये जर तुम्ही घेतलात कोणती, आता Be असेल, Mg असेल. आता Be म्हणजे बेरिलियम आहे किंवा मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे. तर यांची आपण जर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली तर त्यांचं सामान्य सूत्र तुम्हाला असंच मिळतं. म्हणजे कसं, आता बेरिलियमची आपण जर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली तर तुम्हाला सूत्र काय मिळतं बघा, BeO. मॅग्नेशियमची केलात MgO, कॅल्शियमची केलात CaO. म्हणजे काय की दुसऱ्या गणातली जेवढी काही मूलद्रव्ये आहेत त्या सगळ्यांची आपण जर ऑक्सिजन सोबत जर अभिक्रिया केली तर त्या सर्वांसाठी एकच सूत्र त्या ठिकाणी येतं आणि त्या सगळ्यांसाठी आपण ते सूत्र जे दाखवलं आपण सामान्य सूत्र ते म्हणजे RO आहे. आणि असंच त्या दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांची आपण जर हायड्रोजन सोबत अभिक्रिया जर केली तर त्यासाठी सामान्य सूत्र आपण लिहिलंय RH2. R म्हणजे पुन्हा एकदा दुसऱ्या गणातील ते मूलद्रव्य त्या ठिकाणी आहे. तर असं प्रत्येक गणाखाली काय केलं आपण बघा की त्या गणासाठी असणारा ऑक्साईडचा आणि हायड्राईडचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे. आणि नंतर ते A आणि B तुम्हाला दिसतंय. ते A आणि B म्हणजे काय की त्याच गटामध्ये असणारे उपगट या ठिकाणी आहेत, A1 आणि B. तसंच आपण प्रत्येक गणामध्ये या ठिकाणी ते उपगट या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर अशाच प्रकारचे आवर्त सारणी तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आहे. आता पुस्तकात काय केलं बघा, त्यांनी फॉर्म्युले जे घेतलेत बघा सामान्य सूत्र ते कसे आहेत, R2O. पण त्यांनी 2 काय केले, डोक्यावरती घेतलेलं आहे. पुस्तकात जर बघितलात तुम्ही तर आता ते पहिलं त्यावेळेस डोक्यावरती लिहायचो आपण, पण सध्या जी आपली जे काही प्रचलित पद्धत आहे त्याच्यामध्ये हे जे काही आहे 2 असेल 3 असेल ते आपण कुठं लिहितो, आपण ते पायाशी त्या ठिकाणी लिहितो किंवा बेसला आपण त्या ठिकाणी लिहितो. मग इथं आपण ते बेसलाच दाखवलेलं आहे, पण पुस्तकात त्यांनी ते इंडेक्सला म्हणजे डोक्यावरती आपल्याला लिहिल्याचं दाखवलेलं आहे. दोघांचाही अर्थ त्या ठिकाणी एकच होतो. तर ही आहे मेंडेलीवची आवर्त सारणी. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुणाला आजच्या भागामध्ये काय अडचणी असतील तर नक्की विचारा, फोन करा किंवा मेसेज केला तरी चालेल. थँक्यू.